मातंग समाजाच्या अवकड वर्गीकरणासाठी क्रांतीवीर लहुजी विचार मंचाचा राज्यभर एल्गार. प्रतिनिधी देविदास आवारे. मातंग समाजाला आरक्षणाचे अवकड वर्गीकरण मिळाल्याशिवाय संघटना शांत बसणार नाही असा ठाम निर्धार क्रांतीवीर लहुजी विचार मंचचे अध्यक्ष साहेबराव पाटोळे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी ही भूमिका मांडली. महाराष्ट्रभर आंदोलन वर्गीकरणाच्या मागणीसाठी तालुका व जिल्हा पातळीवर भव्य मोर्चे काढले जात आहेत. सरकारला इशारा. सरकारने या मागणीत त्वरित हस्तक्षेप करून सकारात्मक निर्णय न घेतल्यास संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग समाज पेटून उठेल. हक्काचे वर्गीकरण आणि आरक्षण घेतल्याशिवाय आमचा लढा थांबणार नाही. साहेबराव पाटोळे, अध्यक्ष, क्रांतीवीर लहुजी विचार मंच. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी देविदास आवारे. नमस्कार सर. नमस्कार. आपण क्रांतीवीर लहुजी विचार मंच या संघटनेचे अध्यक्ष आहात. तर आपलं नाव सांगा. मी साहेबराव पाटोळे लोणा, क्रांतीवीर लहुजी विचार मंचाचा संस्थापक अध्यक्ष असून आमची संस्था ही प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्या ठिकाणी आम्ही प्रस्थापित केलेली आहे आणि त्या माध्यमातून आम्ही या मातंग समाजाचे कोणत्या प्रकारचे अन्याय व अत्याचार होत असतील त्या संदर्भात आमची संघटना हे काम करत असते आणि त्या माध्यमातून आम्ही आता सध्या महाराष्ट्रात एक ऑगस्ट 2026ला सुप्रीम कोर्टाने जो आबाकड वर्गीकरणावरती हे दिलेला आहे निर्णय, त्या संदर्भात आम्ही आता आबाकड वर्गीकरण संदर्भात आम्ही प्रत्येक ठिकाणी आबाकड वर्गीकरण मंचासाठी लोकांच्या बैठका घेऊ आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये कोणत्या प्रकारे आपल्याला आबाकड वर्गीकरणासाठी काय काय करता येईल त्या संदर्भात आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये मोर्चाचं आयोजन करत आहोत आणि कोणत्या समाजात कोणत्या घटकावर आणि कोणावरही जर अत्याचार होत असेल तर त्या अत्याचारासाठी आमची संघटना प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या लोकांचा अत्याचार कशा प्रकारे निवळता येईल या संदर्भात आमची संघटना काम करते. आता ज्या ज्या संघटनेने समजा आम्हाला आमंत्रित केलं की ज्या ज्या तालुक्यामध्ये समजा सकल मातंग समाजाच्या नावाखाली मोर्चाचं आयोजन असेल किंवा कोणत्याही समाजावर कोणत्या प्रकारचा अत्याचार होत असेल तर त्या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी आमची संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते त्या ठिकाणी जाऊन त्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यावर कोणत्या प्रकारचा अत्याचार होणार नाही या संदर्भात आम्ही दक्षता घेत असतो. आता शेगाव येथे राष्ट्रीय बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये प्रत्येक जिल्ह्यातून जवळपास 26 जिल्ह्यातून लोक आले होते. त्या ठिकाणी मग तिथं परिमळ कांबळे असतील अकोल्यामधून किंवा पुण्यामधून आपले अविनाश बागवे असतील. तर सर, आपण हे महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाचं अवकड रक्षणाच्या बाबत जे रान उठून पेटलेलं आहे, तर सरकार खरोखर मातंग समाजाला न्याय देईल काय, याच्यावर आपण काय बोलाल? काय सांगा? ज्या अर्थी सुप्रीम कोर्टाने जो आदेश काढलेला आहे की आबाकड वर्गीकरण झालं पाहिजे, जो मागासलेला समाज आहे त्या मागासलेल्या समाजाला जास्तीत जास्त न्याय कसा भेटेल त्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाचा आदेश हा अंतिम आदेश असतो आणि त्या अंतिम आदेश असल्यामुळं सरकार त्या बाबतीत आज रोजी तरी त्यांचा आपल्याला समाजासाठी सहयोग आहे असं वाटतो आणि पुढे भविष्यात ते आरक्षण भेटू शकते. धन्यवाद सर. आपण जी माहिती सांगल्याबद्दल आमच्या चॅनलसाठी आम्ही अभिनंदन करतोय. थँक्यू. धन्यवाद. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बातमी आवडल्यास शेअर जरूर करा.